नक्षलवादी प्रशांत कांबळेची अटकेनंतर तपासाला आता बराच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। तपासासाठी एटीएसची टीम रायगड जिल्ह्यामधील डोणवतमध्ये दाखल झालेली आहे आणि प्रशांत कांबळे रायगडच्या डोणवत गावामध्ये वास्तव्यास होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। 7 ते 8 वर्ष खालापूरमधील खानाव आणि डोणवतमध्ये राहत असल्याची माहिती आहे आणि प्रशांत कांबळे यांनी बनावट नावाचं आधार कार्ड तयार केल्याचं सुद्धा कळतंय। आदिवासी वाडीमध्ये जाऊन मुलांना तो शिक्षण द्यायचा। इतकंच नाही तर मुलांना खाऊ वाटपासह पुस्तकं, वह्या आणि गणवेशाचं सुद्धा वाटप केल्याची माहिती आहे। एटीएसने फरार असलेला नक्षलवादी प्रशांत कांबळे याला 3 तारखेला अटक केल्यानंतर जी माहिती समोर आली ती माहिती अशी आहे की रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असणारा जो डोणवत गाव आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे, या परिसरामध्ये तो 7 ते 8 वर्ष राहत होता। काय नक्की हा कुठल्या नावाने राहत होता, कशी त्याची एकंदरीत वागण्याची इथली हे होती, काय व्यवसाय करत होता? सुनील चंद्रकांत जगताप असं त्याचं नाव असून तो खानाव गावामध्ये राहायचा आणि 1 वर्ष सुरुवातीचे 2 वर्ष तिथं राहिला तो आणि त्यानंतर तो आम्हाला इथे जेव्हा राहायला आला तर सांगितलं आम्ही खानावचं आहे म्हणून। तर त्याचा वोटिंग आय डी होता आणि वोटिंग आय डी आता त्यांनी 2025 वार्षिक ज्या निवडणूक झाल्या आता विधानसभा लोकसभा त्यामुळे त्यांनी वोटिंगसुद्धा केलेली आहे सुनील जगताप या नावाने। त्याचा लॅपटॉप वगैरे कोणा दुरुस्त आपल्या गावामध्ये जेव्हा कोणत्या लॅपटॉपचं एकच दुकान तो होता, तो दुरुस्त करायचा म्हणून बरेचशी लोक या विभागात त्याकडे लॅपटॉप आणून द्यायची, दुरुस्त करायचा। कधी कधी तो बोलायचा आम्ही मला मोबाईल आणून जावं लागतं, आम्ही मुंबईला जातो, पुण्याला जातो, पण जात असेल कसं। तर एकंदरीत हा प्रशांत कांबळे गेले 7 ते 8 वर्ष खानाव तसेच डोणवत या गावामध्ये वास्तव्याला होता। इथे एटीएसचं पथक आज डोणवतमध्ये आहे, पोलीस इथे आहेत आणि पुढील तपास ते इथे करताना दिसत आहेत। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खालापूर, रायगड।